त्या ठिकाणी रॅट स्नेक म्हणजेच बिनविषारी अतिशय असा हा चपळ धामण साप होता. त्याला पकडताच दुसराही साप तिथून पटकन बाहेर निघाला. तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब पेटली. अरे यार, इथे तर आहे ना 2 जुळे साप आहेत, एक नर आणि एक उचला दगड. अजिबात घाबरत नव्हते. सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने मदत केली. मला म्हणजे मी फक्त दगड हलवत होते आणि ते उचलत होते. त्यांनी अक्षरशः मला दगडी उचलून नाही दिली. आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं. जो पळून गेला होता तो सुद्धा रॅट आम्हाला सापडला. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आता एक नाही अर्धे 2 रॅट स्नेक आहेत. मला तर वाटतं हे 100% जुळे असू शकतात, कारण नर जर असतील तर बहुतेक ते चांगलेच मोठ्या साईजचे असते. म्हणजे आराम केला त्यांनी थोड्या वेळासाठी. त्यानंतर परत मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना त्याच टायमिंगला त्याच ठिकाणी हे परत साप दिसले. तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी हे दोन्हीही साप रेस्क्यू केलेत. आणि ऊन जास्त नसल्यामुळे, पाऊस पडला होता, थंडावा होता सगळीकडे, त्यामुळे साप हे ॲग्रेसिव्ह नाही. आणि ते जेवढे जण होते तेवढ्या सगळ्यांनाच खरंच थँक्यू, कारण सर्वांनी मला खूप छान हेल्प केली स्नेक हे रेस्क्यू करण्यासाठी. कारण हा माझा असा पहिलाच कॉल होता की ह्या कॉलवर मी एकटीच गेली त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या सापाला पिशवीमध्ये टाकतोय. खरंच खूप मोठा साप होता हा. मला म्हणजे खरंच माझं तर एका बाजूने एक हात डायरेक्ट आऊट झाला. आणि माझा नेक्स्ट उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी म्हणजे मला तर असं वाटतं मी आजारीच पडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण खरंच खूप सापं असतात. दर 2-3 दिवसाला आम्हाला सापं दिसतात. आणि तिकडून जे दादा ते गाडीवर येत होते ना, ते आम्हाला तिथं आल्यावर काय म्हटले, अरे काय चाललंय काय चाललंय. आम्ही म्हटलो त्यांना, अरे स्नेक पकडतोय, साप निघलाय. तर तो आम्हाला म्हटला, अरे माझ्या गाडीला आत्ताच आडवा गेला इथं कॉर्नरला. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर साप आहेत. तर मित्रांनो, काळजी घ्या. अतिशय जास्त प्रमाणात जंगलतोड किंवा उचललं आणि थोडंसं पुढं घेऊन आले पाण्याच्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता आता यांना घाई झाली आहे. मगाशी घाई नव्हती झाली, तुम्ही बघा आता यांना घाई झाली आहे निसर्गाच्या सानिध्यात जायची, कारण त्यांना त्यांचं घर दिसतंय ना. तर थँक्यू सो मच. बाय.